सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्रीत देवी पूजन, घटाचे पूजन, याचबरोबर कुमारिका पूजन, सौभाग्यवती पूजन या परंपरेला खूप महत्त्व आहे। देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवी पूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात। त्याचाच एक भाग म्हणजे आपण आज बघणार आहोत। आपल्याला जर या नवरात्रीमध्ये काहीच करणे शक्य झाले नाही तर तुम्ही देवीला ही एक गोष्ट जरूर अर्पण करावी, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अडचणी अडथळ्यांपासून तुम्हाला नक्कीच मार्ग निघेल व तुमचे कामे देखील व्यवस्थितरित्या पार पडतील। तसेच माता दुर्गेचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल। तर तुम्ही हा उपाय अष्टमी किंवा नवमीला करू शकता। तर जाणून घेऊया आपल्याला काय करायचे आहे। देवीचा नाम जप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे, अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय। कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू ते हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे। कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते, म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा आपल्याला शीघ्र प्राप्त होत असते। कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड केली जाते। तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे, यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते। विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा, यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळतो। मग तुमच्याकडे देवीचा फोटो असेल तरी देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा जर फोटो नसेल तरी देखील तुम्हाला कुंकुमार्चन करण्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे। कुंकवात शक्तित्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते। जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकवात येते। नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते। अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे। अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते। कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे। हे कुंकू पुन्हा देव पूजेत अजिबात वापरू नये। हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता, यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो। मूळ कार्यरत शक्तिर तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे। शक्तिक तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात। कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंध लहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंध लहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। मूळ शक्तितत्वाच्या बीजाचा गंध काही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम हे वापरले जाते। तर आता हे कुंकुमार्चन कसे करावे, तर तुम्ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या चांदीच्या तामणामध्ये, तुमच्याकडे जो तामण असेल त्या तामणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी। मूर्ती नसेल तर फोटो देखील ठेवू शकता। माता अन्नपूर्णा, दुर्गा देवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते, अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन ते शुचीभूत करून घ्यावे। त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे। सुपारी तर सगळ्यांकडेच असते, मग ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी सुपारी घेतली तरी पण चालेल। लाल फुले आणि गुलाब आपण व्हावे। शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामण सुशोभित करावे। दीप धूप लावावा। गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा, आणि जर गाईचे शुद्ध तूप नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकतात। त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर
चिमूटभर कुंकुवाह देवीला कुंकुने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटांचा स्पर्श न करता मृगी मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिकामधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकांपर्यंत व्हावे. काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात, तर काही जण चरणांपासून सुरू करून मस्तकांपर्यंत कुंकू वाहतात. दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी. तुम्ही मग माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. मग या नवरात्रमध्ये तुम्ही ही एक गोष्ट आवर्जून करावी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.